प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री संत शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री रामचंद्राय नमः। आगी लावणी पुच्छाशी गायले दाही मुखाशी भस्म करोनी लंकेशी सीता शुद्धीशी आनेल मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मयुज्यवान् नरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये। प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी अर्पितसे दुबळा भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की स्तुती। कौशल्या सुत रामचंद्र प्रभूला गजानन गणपतीला वंदन करून काय कथेचं अनुसंधान त्या ठिकाणी म्हणले रावणाला त्या ठिकाणी शक्ती लक्ष्मणाला त्या ठिकाणी गेलेली आहे आणि ती लक्ष्मणाला लागली आणि लक्ष्मण त्या ठिकाणी मूर्छित पडलेला आहे। आता त्या ठिकाणी वल्लीपुढे आणायची तर त्या ठिकाणी द्रोणाचल पर्वतावर हिमालयाचं आणि इतकं जाणं काही सोपं नाही आहे नाही एका रात्र सोपं नाही। एवढं कार्य करणारा कोण आहे? फक्त हनुमंत आहे। ज्याच्या नावानं कोणतंही कार्य असफल कार्य सफल होते त्याच्या नावातच यश आहे असा तो हनुमंत आहे। त्याने कोणतं कार्य केलं? राम कार्यासाठी एकही ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्या क्षणामध्ये त्या ठिकाणी यशामध्ये आणल्या। हनुमंतानं काय केलं? लंकेचा त्या ठिकाणी सीतेचा शोध लागला आणि दाही तोंड त्या ठिकाणी रावणाची जाळून टाकली। एके आपण अर्धरात्रीत्वा आनोनी महापाशान सेतु बंधन संपविले। काय केलं म्हणले? एकला एक त्या ठिकाणी 40 योजन त्या ठिकाणी सेतू 100 होता पण एकल्या हनुमंतानं एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी 100 योजन समुद्राचं कार्य सफळ केलं। पाण्यावर दगड सोपं आहे का? नाही। त्या राम नामानं त्या ठिकाणी पाण्यावर दगड तडले। मग आपण जरी जड असलो तरी चैतन्य रूप भगवंताचं नाव आहे। आता चैतन्याचं नाव घेतलं की हा जड देह सुद्धा त्या ठिकाणी उधळून जातो। इतकी ताकद राम नामामध्ये। एवढं कार्य हनुमंताने केलं। निश्चित आता हनुमंतच लक्ष्मणाला उठवितील अशी सगळ्यांना त्या ठिकाणी आशा आहे। आधी संकनिही निगम करुण खानी वाहोनी लक्ष्मण वीर इंद्रजित नारुण त्वाये कलेन वारविला। काय केलं हनुमंतानं? इंद्रजित त्या ठिकाणी मेघाच्या वर आकाशाच्या मागून त्या ठिकाणी लक्ष्मणाला त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव करू लागला। त्या ठिकाणी हनुमंतराय आकाशा एवढे विशाल झाले आणि तळ हातावर लक्ष्मणाला त्या ठिकाणी उचललं आणि समोर नेऊन त्या ठिकाणी इंद्रजिता संग युद्ध केलं आणि शेवटी त्याचा प्राण घेतला। एवढं कार्य एकल्या हनुमंतानं सफळ केलं। कर्मे केली हनुमंता भक्तोत्तमा कपीनाथा श्री सुखार्थ बंधो उठवी। हरी किती सांगाव हनुमंताचं यश किती गावाव। कोणतंही कार्य करायचं असलं की हनुमंताकडे बघितलं की त्या ठिकाणी रामाचं कार्य सहज सुफळ व्हायचं। एवढं यश हनुमंताच्या नावात आहे। मग हनुमंताचं त्या ठिकाणी म्हणले बाबा तुमच्या वाचून हे सुद्धा कार्य शक्य नाही। जर लक्ष्मण उठवायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यश नावाचं त्या ठिकाणी यश घेऊन यावं लागल। ती त्या ठिकाणी वल्ली आणावं लागल आणि निश्चित मग लक्ष्मण उठल
आणि पुढचं कार्य होईल. शीघ्र जाणून आपण उदयान येता भास्वन वेगी दिव्य औषधी ते आणून बंधू लक्ष्मण वाचवी. वेळेचं बंधन होतं का? सूर्य जर त्या ठिकाणी उगवला तर लक्ष्मण त्या ठिकाणी निश्चित मृत्यूश्रेमध्ये जाईल. मग जाणंही होतं सूर्योदय रात्री जाणं, रात्रीच्या सूर्योदयाच्या उगवाच्या अगोदर येणं, तरच लक्ष्मणाचा प्राण वाचणार होता. अन्यथा लक्ष्मण त्या ठिकाणी उठणार नव्हता. मग एवढं कार्य करणं कोणाही शक्य नव्हतं. हनुमंता तुझ्यानं हे कार्य सफळ होणार आहे, मग तूच हे कार्य कर अशी विनंती करू लागले. त्या ठिकाणी पूर्वीही असं त्या ठिकाणी द्रोणागिरीला जाऊन आणलं. त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण दोघही त्या ठिकाणी वडील उठले. हे जामवंतानं सांगितलं होतं आणि ते तू कार्य केलं होतं. मग आता पुन्हा हेच कार्य तुला त्या ठिकाणी सोपवायचंय आणि तू त्या ठिकाणी हे कार्य निश्चित पार पाडशील अशी सगळ्याची इच्छा आहे. त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्य औषधी थोरली एक त्यांच्या नामांची कुसरी सविस्तरी सांगेन. सुसेन सांगू लागला त्या ठिकाणी द्रोणागिरीच्या दक्षिण दिशेला त्याच त्या ठिकाणी तेजस्वी वल्ली आहे आणि त्या ठिकाणी त्या तुला घेऊन यायच्यात आणि लक्ष्मणाचा प्राण त्या ठिकाणी वाचवायचा. लक्ष्मण जर वाचला तर रामाचं कार्य पुढचं सफळ होईल. अन्यथा लक्ष्मण जर त्या ठिकाणी प्राणांतक झाला तर कोणतंच कार्य सफळ होणार नाही. एवढा सेतू बांधला सगळं कार्य असफळ होईल असं त्या ठिकाणी सांगू लागले. शल्य विशल्य होती पूर्ण विशल्य करणी तीच विधान अतियुक्तीने आपण वेगे शोधून आणावी. त्या ठिकाणी द्रोणागिरीवर शल्य आणि विशल्य नावाच्या दोन वनस्पती होत्या. त्या ठिकाणी शल्य म्हणजे त्या ठिकाणी जाणारा त्या ठिकाणी जे वाचवायचं आणि त्या ठिकाणी जी जखम झाली त्या क्षणात दूर करायचं मिटवायचं कार्य त्या ठिकाणी शल्य करत होती. म्हणून त्या ठिकाणी तुला जायचंय आणि दोन्ही वनस्पती त्या ठिकाणी ओळखून घेऊन यायचा. पण हे कार्य सूर्योदय उगायच्या अगोदर पूर्ण झालं पाहिजे असं त्या ठिकाणी सांगायचे. संवेद हाय जाती बुजोन शते कानपती आपण अंगिरा हो न शके वन सुवर्ण जानती सनाव. त्या ठिकाणी जिवंतही करायचं जखमी भरायचं तिचा वनही राहायला नाही पाहिजे. असं सुवर्ण नावाची पुन्हा एक वनस्पती ती जखम झाली का नाही याचा सुद्धा त्या ठिकाणी खून राहत नाही. ती अशी पण तुला वल्ली त्या ठिकाणी वनस्पती घेऊन यायची आहे असं त्या ठिकाणी सांगायचं. पाणी शीतळ सुकुमार खुपोन शकती चंद्र कर फळे हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिची. त्या ठिकाणी चंद्र जसा त्या ठिकाणी पिवळा प्रकाश त्या ठिकाणी लखलखीत दिसत्या रक्तासारख्या त्याचा रंग आहे असं त्या ठिकाणी वनस्पतीची खून त्या ठिकाणी सांगायले. वाचवावया लक्ष्मण करावे सवे गमन म्हणून धरले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे. आता विलंब न करता सत्वर त्या ठिकाणी क्षणाचाही वेळ न वाया दौडिता त्या ठिकाणी हनुमंता तुम्ही आता उड्डाण करावे असं म्हणून त्या ठिकाणी हनुमंताच्या चरणावर नतमस्तक झाले आणि पुढचं करण्याकरता त्यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर पाठवण्यात आलं. तू आमचा जीवदाता तू चुकविली भव्य व्यवस्था बहु बोलणे न घडे सर्वथा सद्गुरु तत्वता तू आम्हा. आता याच्या पुढच्या पेक्षा जास्त बोल
बोलायचं नाही, बोलला तर वेळ निघून जाईल, वेळ निघून गेला तर पुढचं कार्य असफळ होईल. तू आमचा सद्गुरु होय. जीवाला जसा सद्गुरु त्या ठिकाणी अज्ञानापासून त्या ठिकाणी ज्ञानाकडे येते, तसं हनुमंता तू अपयशाकडून यशाकडे ना, तू त्या ठिकाणी आमचा सद्गुरु होय असं त्या ठिकाणी सांगायचे. तुझे मी चुकलो भवभ्रमा, तुझे नियमा श्रीरामी प्रेमा, प्रिय भावया वनरामा, हरी विठ्ठलगी. हे त्या ठिकाणी वानर युद्ध मुख्य वानरामध्ये त्या ठिकाणी मुख्य हनुमंत आहे. 18 पद्म वानराचं त्या ठिकाणी मुख्य जर कोणी असते तर हनुमंत आहेत. तुझ्या नावानं आम्हाला यश आणि कीर्ती आहे असं वानराचे त्या ठिकाणी सुग्रीव राजा, अंगद असे बरेच वानर सैन्य त्या ठिकाणी हनुमंतराची विनंती करू लागले. चित्ती धरोनी रघुनंदन, करावे सवेग प्रयाण, तेने सकळार्थ संपादुन, विजयी होऊन येशील. अहो ज्या ठिकाणी जो हनुमंताच्या नावात यश आहे, यशाच्या मग कोणतं कार्य करायचं असेल तर पहिलं दर्शन हनुमंताचं घ्यावं लागतं. की हनुमंताच्या नावात यशच आहे. अपयश त्यानं कधी बघितलंच नाही. जसं सूर्यानं कधी अंधार बघितला नाही, तसं हनुमंताचं नाव घेतल्यावर कधी अपयश येत नाही. म्हणून पहिलं दर्शन हनुमंताचं घ्यायचे, निश्चित कार्य सफळ. म्हणून हनुमंता तू त्या ठिकाणी शल्य विशल्य असुर नावाच्या त्या ठिकाणी वनस्पती घेऊन येशील, याच्यातील मात्र शंका नाही असं त्या ठिकाणी सांगत. माझे मी स्वामी श्रीराम यासी, माझे मी भक्ती सुख वनराशी, ते मज सांगशी स्मरणाशी, ऐशी मानशी न मानावे. मनाला सुख कुठे लागत, मनाला शांती कुठे? संसारामध्ये शांती आहे का? संसारामध्ये सगळी अशांती आहे, फक्त शांती कुठे? परमार्थात शांती आहे, भगवंताच्या नामात शांती आहे, संतांच्या संगतीत शांती. एरवी सगळी अशांती. किती पैसा असला, किती काही असलं, समाधान नाही. मंदिरामध्ये नुसती एक क्षण गेला की मंदिरात त्या ठिकाणी मनाला प्रसन्नता वाटते, कारण भगवंताचं एकच नाव आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवर. सगळं सुख पाहिजे असलं तर भगवंताला शरण. मग त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणले, निश्चित त्या रामाचं कार्य राम नामस्मरण करीन आणि त्या प्रभूच्या कार्याला मी जाईन असं त्या ठिकाणी सांगायचं. प्रेमाची जाती आहे शीच आहे, बोलता मागे पुढे न पाहे, ऐशे कोणी एक दिती आहे, जाणता होय तू एक. आमची प्रेमाची जात त्या ठिकाणी भगवंताचं आणि भक्ताचं एक अतूट नातं असते. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, ठाईचे संचले जैसे तैसे. जसं पाण्यात मीठ टाक, पाणी मिठायलेलं राहत नाही, तसं भक्त आणि भगवंत तुझे संततेची देव, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत व्हायला रामाचं नाम घेतलं काय, हनुमंताचं नाव घेतलं काय, दोन्ही एकच आहे. त्या ठिकाणी हनुमंत म्हणले त्या रामाचं कार्य त्या ठिकाणी नाम घेईन आणि त्या नामामध्ये निश्चित मी यश घेऊन येईल असं त्या ठिकाणी सांगायचं. स्मरणे नाही द्वंद बाधा, स्मरणे नाशे सकळा परा, जे दोन्ही द्वंदाची या कंधा, परमानंदा पाविजे. काय सांगायचं त्या ठिकाणी? भगवंताचं नामस्मरण, नामस कीर्तन साधलं पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम घेतलं, नामा इतकं साधन सोपं नाही, पण आपण पडतो अवघडात जायचंच नाही. हातामध्ये काम आणि मुखात राम, बाकी काही करायची गरज नाही. पण जीव ह्या ठिकाणी मायेत पडा नाही, तिकडे जाते, भगवंताचं नाव घेतच नाही. त्या ठिकाणी मग त्या प्रेमानंद महाराज म्हणतात, काहीच करू नका, फक्त आईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवाडा. काही न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. म्हणून त्या ठिकाणी एकही क्षण त्या ठिकाणी वाया गेला नाही पाहिजे.
हनुमंताचं एकच कार्य होते की सतत मुखामध्ये नाम शिंकन जांभाई आली तितका त्या ठिकाणी भगवंताचा विसर पडायचा ते हनुमंताचं होतं. आपलं शिंक आले की हे राम आणि त्या ठिकाणी जांभाळी आली तरी हे राम. एरवी राम आपल्याला त्या ठिकाणी आठवत नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अशांती आहे. आणि हनुमंताला त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण होतं म्हणून त्याचं यश कीर्ती त्या हनुमंताकडे होती. आपण जर भगवंताचं सतत चिंतन केलं ना यश आणि कीर्ती निश्चित आपल्याला सुद्धा साधता येते असं नाथबाबा सांगायले. ते करोनी राम स्मरण वेगी करावे उडान मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणोनी. म्हणून त्या नामस्मरण करायचं भगवंताचं. मनामध्ये नाम घेतलं ना की चिंतन राहत नाही, चिंता राहत नाही. चिंतन केलं की चिंता दूर होते. आणि आपण काय करतो चिंता करतो, चिंतन करीत नाही म्हणून आपल्याला दुःख आहे. हनुमंतराय म्हणले त्या ठिकाणी प्रभूचं नाम घ्यायचंय आणि नामामुळे त्या ठिकाणी नसलेला मार्ग जिकडे जायचं तिकडे प्रभू मला वाट दाखवतील आणि निश्चित ते माझ्या हातून होणारं कार्य सफळ होईल असं त्या ठिकाणी बोलू लागले. लवणारी सकळ समुद्र सांडून कुशे द्वीप सुंदर ओलांडोनी शिर सागर पर्वतेंद्र स्थिर समुद्र होता त्या ठिकाणी, कुश नावाचा त्या ठिकाणी एक पर्वत होता, त्या ठिकाणी समुद्र होता. ते त्या ठिकाणी ओलांडून द्रोणागिरी पर्वतात जाऊन त्या ठिकाणी शल्य विशल्य असुर नावाच्या वनस्पती आणायच्या होते असं ते कार्य हनुमंतरायला सोपविले गेले. पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी नेगी सर्व कान लक्षती जगी त्याही वेगी परिचय पर्वताच्या त्या ठिकाणी उत्तर दिशेला त्या ठिकाणी शल्य विशल्य असुर नावाच्या वनस्पती, त्या वनस्पती ओळखणं साधं सोपं नव्हतं. जायचंही अवघड होतं, वनस्पती ओळखायच्या अवघड होत्या. रात्रीत जायचं रात्रीत यायचं हे कार्य सोपं नव्हतं. पण एवढं कार्य सोपं कशामुळे झालं? एका नामचिंतनामुळे ते कार्य सोपं होतं. जन्म सोपं नाही, मरणही सोपं नाही. तुका त्या ठिकाणी तुकाराम सुखे घाल का म्हणे आम्हा तुकाराम महाराज जन्माला वारंवार घाल पण कसं घाल? सतत तुझं चिंतन आमच्या त्या ठिकाणी मुखात राहिलं पाहिजे. विसर न पडावा माझा देवा तुम्हासी. तुझा विसर जर मला पडला असेल याच्यात काही शंका नाही. कर माणसामध्ये माया मोह आहे त्याच्यामुळे विसर पडतो. पण भगवंता तू माझा विसर पडू नको. तुला जर जसा आईला लेकराचा विसर पडला, आईच्या हातामध्ये किती काम स्वयंपाक करते, नाना प्रकारचे काम करते, पण सगळं लक्ष बाळाकडे असते. बाळ काय करायले, जेवलं का नाही, त्या ठिकाणी कुठे खेळले, तसं भगवंता आम्हाला तुझा विसर पडला पण तू आमचा विसर पाडू नको असं त्या ठिकाणी सांगायले. अम्लान पुष्पे दैदिप्य मान प्रभा सूर्य तेजा समान परणे सदा नित्य नूतन सबळ जाण सुस्वादा. त्या ठिकाणी सूर्यासारखा त्या ठिकाणी प्रकाश होता. असा हनुमंतराय दिव्यमान त्या ठिकाणी दिसू लागला. समुद्र मंथनी अमृत निघता दैत्य भांडत पर्वत सांडेल त्वरित औषधी त्यत झाली. हा त्या ठिकाणी 14 त्या ठिकाणी दिव्य रत्न निघाले. देवानं असुराचं समुद्र मंथन केलं. त्या ठिकाणी शेषाची रई केली, द्रोणागिरीचं त्या ठिकाणी शेषाची दोरी केली, त्या द्रोणागिरीची रई केली. त्या ठिकाणी देव आणि असुराचं मंथन त्या ठिकाणी सुधारलं. देव त्या ठिकाणी 14 वनस्पती त्या ठिकाणी रत्न निघाले. त्याच्यापैकी एक ह्या द्रोणागिरी पर्वतावर त्या शल्य विशल्य असुर नावाच्या वनस्पती त्या मंथनातून निघाल्या होत्या असं सांगितले. तेथे गंधर्व राज्य करीती दुर्धर तयाची स्थिती औषधी अति यज्ञ राखिती अवरात्री सावध. त्या ठिकाणी सुसेन सांगायला त्या ठिकाणी गंधर्वचं राज्य आहे. त्या ठिकाणी गंधर्व सर्व शक्तिमान आहे. त्या ठिकाणी अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस त्या ठिकाणी वल्लीचं रक्षण करायला येतं आणि तिथून त्या ठिकाणी वल्ली घेऊन याच्यात हनुमंतराय त्या ठिकाणी तुमचं कार्य त्या ठिकाणी तुम्हाला सोपवण्यात आलं.
तुझ अनिता औषधाची गंधर्व मिसळती दाशी चुकवनिया पयाशी दिव्य औषधीशी आनावे त्या ठिकाणी एवढं कार्य गंधर्वाचं त्या ठिकाणी गंधर्वाला सुद्धा त्या ठिकाणी नाही गेल्या प्रेमानं त्याला शासन करावं लागलं आणि एवढं कार्य हनुमंतराय तुमच्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही. राक्षस नष्ट मायावी कपट चळीती महालागवी मार्गी घालिती महागवी ते चुकवावी अति रावण हे 10 तोंडाचा मायावी रावण हे कपटी रावण एवढं सहजासहजी हे कार्य होऊ देणार नाही. याच्यावर तुला बरच अडथळा आणतील माया टाकतील त्या ठिकाणी तुला मोहित करतील भ्रमित करतील आणि तुला त्या ठिकाणी अडथळा आणतील त्या ठिकाणी तोही अडथळा त्या ठिकाणी दूर करून रात्रीच्या रात्री त्या ठिकाणी वल्ली घेऊन यायच्या असं त्या ठिकाणी सांगितलं. नाना परीच्या छळोनोती राक्षस छळीती अतिरयोती ते सांडून मारोती शीघ्रगती परतावे. तस संसारात जन्माला आलं की सुपर नाही गेला हो. या ठिकाणी मोह ममता माया हे विकार किती आहेत त्याला सगळ्याला आपल्याला दूर करायचं. राक्षस आहे क्रोध नावाचा राक्षस आहे दंभ नावाचा राक्षस आहे असे त्या ठिकाणी षड विकारा विजय मिळवायचा आहे. आणि आल्यालं कार्य ह्या जन्माचं एकच आहे भगवंताचं चिंतन करून जीवनाचं सार्थी करायचंय. पुन्हा हा जन्म दुर्लभ मनुष्य देह कितीतरी जन्माच्या बाद 184चा फेरा चुकून नरदेहाला येतो आणि या देहात माझं माझं म्हणतो आणि एक दिवस म्हणता म्हणता आयुष्य सरतय आणि माझे म्हणणारे सोबत कोणी येत नाही दादा हो. म्हणून जन्माला आलो एकदा जन्म भेटला आणि पुन्हा भेटल का नाही याची गॅरंटी सुद्धा नाही. म्हणून रात्रंदिवस हाची धंदा म्हणा गोविंदा गोविंद. जसं कमळाचं फूल दलदलीत राहते चिखलात राहते चिखलाचा एक सुद्धा पाण्याचा त्या ठिकाणी चिखल कमळाला लागत नाही निर्मळ पान दिसते. तसं संसारात राहायचं मोह माया ममता दूर करून अखंड भगवंताचं चिंतन करायचे असं त्या ठिकाणी सांगायचे. प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री संत सावता महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सब संतन की जय.